सुंदर अशा जंगलामध्ये राहत होती चिमणी, जिचं नाव होतं चिऊ. चिऊला 2 पिलंही होती. खूप गोड आणि गोंडस अशी तिची पिलं. तिच्या पिलांसाठी खूप मरमर करायची, गावभर फिरायची, इकडे जायची तिकडे जायची. त्यांच्यासाठी काय न्यावं काय नाही असं तिला व्हायचं. रोज गावभर भटकंती केल्यानंतर चिऊ दाणे टिपायची, त्यांच्यासाठी खायला घ्यायची आणि सायंकाळ झाली की पिलांकडे परत जायची. रोजच्यासारखी ती आजही पिलांकडे आली, त्यांना दाणे खायला दिले. पिले मस्त मजेत आईची वाट बघत बसले होते आणि मस्त ते आनंदाने दाणे खात होते. एक दिवस झालं असं खूप जास्त पाऊस आला. पावसाने सारे घर तोडून टाकले. चिऊचंही घर तुटलं होतं. आता पिलांना कुठे न्यावं, कुठे नाही, कुठे जावं, त्यांना कुठे ठेवावं तिला काही समजत नव्हतं. ती बिचारी खूप त्रासात होती. असंच करत नव्हतं. या झाडावर जा, त्या झाडावर जा, जंगलामध्ये फिरा, असंच त्यांचं चालू होतं. भटकंती करत चिऊ आणि पिलं तिघेही उडत उडत गेले. एका काठी नदीच्या काठी बसले. त्यानंतर तिथे त्यांचे मित्र आले, कावळा, पोपट आणि चिऊची अजून एक मैत्रीण. त्यांनी चिऊला बघितलं म्हणून ते चिऊपाशी आले आणि चिऊला विचारले, काय गं चिऊ, काय झाले, तू इतकी दुःखी का दिसत आहे? त्यावर चिऊने सगळं सांगितलं, जे काही झालं होतं. ते म्हणाले, आम्ही कशासाठी आहोत, आम्हीही तुझी मदत करणार, असं म्हणून सगळे उडाले आणि सगळे चिऊची मदत करायला तिचं घरटं बांधायला गेले. रोज ते यायचे घरट्यासाठी, रोज सामान आणायचे. घरटं बांधत बऱ्यापैकी घरटं झालेलं होतं. चिऊला खूप आनंद झाला होता तिचं घरटं पाहून. आता तिच्यामध्ये अजून धीर आला होता. त्यानंतर घरटं एक दिवस पूर्ण बनतं. चिऊ तिच्या पिलांना घेऊन पुन्हा त्या नवीन घरट्यामध्ये राहतात. पिलेही खूप जास्त आनंदी होतात. आता चिऊला सगळ्यांचे आभार मानायचे होते. ती सर्वांकडे जाते आणि मनापासून सगळ्यांना आभार व्यक्त करते. तात्पर्य एवढंच, एकजुटीने सगळे काम शक्य होतात.